लोकसभा निवडणुकींचे वारे आता वाहू लागलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरचा जिल्ह्याचा दौरा उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे आणि याच संभाजीनगरची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी संदीपान भुमरे यांचं सुद्धा नाव चर्चेत आहे। स्वतः संदीपान भुमरे आपल्या सोबत आहेत। सर, 2 दिवसापूर्वी झालेला उद्धव ठाकरे यांचा दौरा तुम्ही बघितला, काय सांगाल? 2 दिवसापूर्वी उद्धव साहेबांचा जो दौरा झाला लोकसभेच्या संदर्भात आपण बघितला असेल। टीव्ही सेंटरची सभा आपण बघितली असेल। टीव्ही सेंटरची सभा आपण स्वतः मीडियामध्ये दाखवली। मला सांगायचं की पूर्वी उद्धव साहेबांच्या सभा आणि काल झालेली सभा याच्यामध्ये किती तफावत आहे हे आपल्या लक्षात आलं असेल। उद्धव साहेबांची सभा चालू असताना सगळ्या खुर्च्या रिकाम्या होत्या, कुठेही रिस्पॉन्स त्यांना मिळाला नाही। गंगापूरला रिस्पॉन्स मिळाला नाही, वैजापूरला नाही, कन्नडला नाही, टीव्ही सेंटरला नाही आणि काल राहत्याला सुद्धा त्यांना थांबावं लागलं 2 तास, कारण इतकी नैराश्य त्यांच्याबद्दल पसरलेली आहे। म्हणून मला सांगायचं की उद्धव साहेबांच्या लक्षात आलं की आपण किती जरी सभा घेतल्या तरी जे सरकार आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात जे सरकार काम करतं हे सगळ्या समाजाला, सगळ्या घटकाला सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न करतं आणि 2 वर्षात जे काही शिंदे साहेबांनी काम केलं हे सगळ्या महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे। चंद्रकांत खैरे किंवा हे बाकी सगळे लोक सातत्याने सांगायचे की संभाजीनगर हा शिवसेनेचा गड आहे, तो गड हल्लाय आता। संभाजीनगरचा जो गड आहे हा गड तुम्हाला सांगतो 2024 मध्ये शिंदे साहेबाचा खासदार इथं निवडून येणार आहे। खैरेंना त्यांनी किती वल्गना केल्या तर तुम्हाला सांगतो खैरे हा 2 लाखाच्या पुढे पाडणार आहे। कारण खैरेला जर उमेदवारी भेटली तर मला वाटतं 2-2.5 लाखाच्या फरकानं इथं शिंदे साहेबाचा खासदार निवडून आल्याशिवाय राहणार नाही। म्हणजे 2 लाखाच्या लीडनं तुम्ही खासदार व्हाल असं तुम्हाला म्हणायचं थोडक्यात? मला देऊ कोणाला देऊ पण शिंदे साहेबाचा खासदार होणार आहे, शिंदे साहेबाचा खासदार होणार आहे एवढं मी आपल्याला 100% सांगतो। आज जे मला विचारलं हेच तुम्ही निकाल लागल्यावर मला विचारा। बरं, दुसरा प्रश्न असा की त्या सभेमध्ये उद्धव ठाकरे असं म्हणाले की चोराच्या हातात धनुष्यबाण दिलं, धनुष्यबाण रावणाला पेललं नाही, यांना काय पेलणार? मला काय म्हणायचं, त्यांना एकच आहे, चोर खोकी बोकी याच्याशिवाय त्यांनी काय सांगितलं? मार्गदर्शन त्यांचं हेच आहे, आमचा बाप चोरला, आमचा धनुष्यबाण चोरला, खोकी बोकी याच्याशिवाय त्यांच्या भाषणात काही दम आहे का? त्यांनी कधी सांगितले का मी मुख्यमंत्री असताना मी हे महाराष्ट्रासाठी काम केलं, ह्या घटकासाठी मी काम केलं, ह्या समाजासाठी काम केलं, मी कष्टकऱ्यासाठी, कामगारासाठी, शेतकऱ्यासाठी मी हे काम केलं, असं तर काही विषय येतो का त्यांचा? त्यांचा विषय एकच आहे, कोणता? खोके बोके, बाप चोरला, धनुष्यबाण पेलल का, रावण, एवढंच त्यांच्या डोक्यात आहे आणि काही नाही। त्यांच्यासोबत जे काही 1-2 जण आहे, हा राहिलेले बी जे काही थोडेफार आमदार आहे हे सगळे गेल्याशिवाय शांत बसणार नाही। मला नाही वाटत यांच्यासोबत कोणी राहील, फक्त पिता पुत्रच राहतील असं मला वाटतं या गटात। काय त्या सभेमध्ये बोलताना चंद्रकांत खैरे यांनी तुमचा एकेरी उल्लेख करत ते असं म्हणाले की भुमरे आम्ही जमू देणार नाही वगैरे, तर काय उत्तर द्यायला अशा ह्या असभ्य भाषेला? मला कसं वाटतं, ज्यांना त्यांना मानापानानं आपापलं बोललं पाहिजे आणि मला सांगायचं की माझा जरी एकेरी उल्लेख केला ते माझ्यापेक्षा सिनियर आहे, मोठे आहे, मला त्याचं काही वाटत नाही। काय मला त्याचं काही वाटत नाही, मला ते एकेरी भाषेत बोललं काय, कारण ते माझ्यापेक्षा सिनियर आहे। पण मला एक वाटतं की पदाचा मान ठेवला पाहिजे। तुम्ही मला खाजगीत जर बोलले तर मला काही वाटणार नाही, पण मी आज महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री आहे आणि विशेष म्हणजे या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। त्यांनी त्यांचं भान ठेवून बोललं पाहिजे, कारण त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्याच्यामुळं ते एकेरी काय काही भाषा वापरायला बसले आता। म्हणून मला त्या भाषा वापरायच्या नाही। खैरेविषयी आम्ही सगळं बोलू शकतो। काय खैरेनं काम केलं ह्या जिल्ह्यात? खैरेनं 20 वर्ष ह्या जिल्ह्याची वाट लावली। अहो, या शहराला साधं पाणी देऊ शकला नाही प्यायला। 20 वर्ष या जिल्ह्याला पाणी देऊ शकला नाही। मला सांगायचा असा खासदार आपण 20 वर्ष आपण त्याला निवडून दिलं, त्याच्यात पापी आम्ही सुद्धा आहे, आमचा सुद्धा हिस्सा आहे त्याला निवडून देण्यात। म्हणून मला सांगायचं की आम्ही आज जरी म्हणत असलो की 20 वर्ष त्यानं आपल्या जिल्ह्याचं वाटोळं केलं, त्यामध्ये आम्ही सुद्धा आहे, आम्ही सुद्धा त्याला निवडून द्यावं, आम्ही सुद्धा प्रचार करीत होतो। पण आता सगळ्याच्या लक्षात आलं, आज मी पालकमंत्री झाल्याच्या नंतर हा शहराचा विकास तुम्ही बघितला असेल, त्यांनी विचारा ना खैरेनं मला हे विचारावं
की भुमरे पालकमंत्री झाल्यापासून काय काम केलं. मला तर वाटतं एकदा आमने सामने आमचं तुम्ही घेतलं पाहिजे. काय त्याला काय म्हणतो आपण, चर्चासत्र घेतलं पाहिजे. आणि भुमरेनं काय केलं, खैरेनं काय केलं, तुम्ही विचारलं पाहिजे आम्हाला. कोणी अहो मला सांगा की खैरे एक काम सांगू शकत नाही महाराष्ट्र जिल्ह्यात की मी हे काम 20 वर्षात केलं. एक काम सांगा. 10 वर्ष आमदार होते, 20 वर्ष खासदार होते, एक काम सांगा या जिल्ह्यात रस्त्याची वाट लावली. तुम्हाला सांगतो, शहर मी पालकमंत्री झाल्यानंतर सुंदर शहर, स्वच्छ शहर करण्याचा प्रयत्न केला. मी पालकमंत्री झाल्यानंतर कॅबिनेट घेण्याचा मी कॅबिनेट घेतली. मी पालकमंत्री झाल्यानंतर जे विरुळ महोत्सव बंद होता तो विरुळ महोत्सव मी चालू केला. मी पालकमंत्री झाल्यानंतर G20 झाली. मी पालकमंत्री झाल्याच्या नंतर टूर ऑपरेटरचे 900+ जण समिती इथं येऊन गेली. आणि मला सांगायचे आज शहरात तुम्ही सुशोभीकरण पहा, रस्ते पहा, पाण्याचं काम गतीनं चालू आहे, पाणी लवकर मिळणार आहे. तुम्ही लाईटची व्यवस्था पहा, तुम्ही शाळा पहा कशा केल्या. मी डिजिटल शाळा केल्या, स्मशानभूमी मी डिजिटल करतोय. त्याच्यानंतर तुम्हाला टॉयलेट देऊ राहिलो. ग्रामीण भागातली जर जनता कोणी आली शहरात तर त्यांनी जायचं कुठं, त्याच्यासाठी टॉयलेट वगैरे चांगले स्वच्छ जसे मुंबई पुण्याला आहे ते पण धडतेर मी करू राहिलो. सगळे गार्डन आपण ओपन स्पेस सगळे सुधारू राहिलो. आज 500 ओपन स्पेस इथं शहरात. किती मी आत्ता हे पाहिलं काय इथं कशी अवस्था आहे. आपण आलो इथं नाईकनगरला. मी आत्ताच भाषणात सांगितलं की तुम्हाला हे ओपन स्पेस सुधारण्या म्हणजे विकसित करण्यासाठी मी आपल्याला निधी देतो. मग मला सांगा यांनी काय काम केलं. तुम्ही गारगाड्याचं स्टेडियम पहा मी कसं केलं. सिद्धार्थ गार्डनच्या कारंज्या बंद होत्या मी पालकमंत्री व्हायच्या आधी, तेच चालू केल्या. ट्रेन बंद होती ती चालू केली. आता मी जागतिक लेवलचं गरवारे स्टेडियम करू राहिलो. मी जे IPL वगैरे ज्या काही आपल्या हे काय म्हणतो आपण त्याला मॅचेस ते इथं भरणार आहे. आणि आंतरराष्ट्रीय गेम आपल्या गरवारे स्टेडियमवर होणार आहे. हे काम मी केलं. मराठवाडा सांस्कृतिक आपलं मराठवाडा हैदराबाद मुक्ती संग्रामाचं 100 कोटी रुपये मी बिल्डिंगसाठी आणले. त्यावेळेचा इतिहास नवीन पिढीला माहिती असला पाहिजे. कालच मिटिंग झाली सुधीर भाऊची माझी परवा, ते आम्ही घेतोय. क्रीडासाठी माझी बैठक झाली. पैठण ते संभाजीनगर 4 पदरी रोड चालू आहे काम. उद्यानासाठी काल 1 कोटी आपले 145 कोटी मंजूर केले, काम चालू आहे. आणि तेच काम तुम्हाला सांगतो एप्रिलमध्ये मी उद्यान जे पूर्वीचं उद्यान होतं ते एप्रिलमध्ये मी प्रेक्षकासाठी खुलं करतोय. आणि 145 कोटीमध्ये वॉटर पार्क असन, बोट असन, काय काय आपल्याला नवीन आपण घेतले. हे आपलं 1.5 वर्षात काम पूर्ण होणार आहे. म्हणजे संभाजीनगरच्या नागरिकासाठी सुद्धा उद्यान, आपल्या भागातलं जे उद्यान आहे, मराठवाड्याचं जे आपलं उद्यान आहे, हे उद्यान मी चालू करतोय. संभाजीनगर ते पैठण रस्ता मी केला. अहो यांच्यानं साधं संभाजीनगर ते शिर्डी रोड नाही झाला, संभाजीनगर ते वैजापूर नाही झाला. आणि काय भुमरेला नाव ठेवते. मला सांगा काय भुमरेला नाव ठेवते. त्यांना येऊन जाऊन भुमरे दिसू राहिला काय. आणि तुम्हाला सांगतो खैरेला पाणी पाजल्याशिवाय मी राहणार नाही. काय खैरेला एक मतदार त्यांना घरोघरी येऊन देणार नाही अशी परिस्थिती. आणि जे खैरेसोबत जे कार्यकर्ते दिसते ना ते शिंदे साहेबांच्या खासदारकीचा जो उमेदवार राहील त्याला मतदान करते, राहतील त्याच्यासोबत, पण मतदान करते शिंदे साहेबाच्या उमेदवाराला. हे आज मी तुम्हाला खात्रीला एक सांगतो. मला सगळे फोन करते, साहेब आम्ही तुमच्याच पक्षाला मतदान करणार, तुमच्या म्हणजे शिवसेनेला. अशा पद्धतीनं काम चालू आहे. खैरेला काय बोलत ते बोलून द्या. उद्धव साहेबाच्या आणि याच्या लक्षात आलं आपले राऊत की काय परिस्थिती स्वतः त्यांच्या डोळ्याने त्यांनी बघितलं. अहो TV सेंटरमध्ये आतापर्यंत असं झालं का खुर्च्या रिकाम्या. गंगापूर यांना नागरिकाची वाट पाहायला लागली केव्हा येते तेव्हा तरी आले नाही लोक. नाईलाज त्यांना स्टेजवर जावं लागलं. हे तुम्ही दाखवलं, आम्ही नाही दाखवलं. कोणतं. म्हणून मला सांगायचं की शिंदे साहेबाचा खासदार निवडून येऊन द्या. खैरेला किती वल्गना करून द्या. खैरेला खैरेचेच लोक आणखीन पाडासाठी मदत करणारे. कारण खैरे जास्तीत जास्त त्याला पाडासाठी लोक मदत करणारे. दुसरा शेवटचा प्रश्न. मनोज जरंगे यांचं पुन्हा उपोषण सुरू झालेलं आहे. प्रकृती खालावल्याचं सांगितलं जात आहे. तुम्हाला ते मामा म्हणतात. अनेक वेळेला तुम्ही त्या संदर्भात मध्यस्थी केलेली आहे. आज मनोज जरंगे यांना तुमच्याकडून काय विनंती आहे.
मनोज जरांगे पाटलाला माझी विनंती आहे की शासन अगदी गतिमानानं काम करते. मला नाही वाटत की 50-60 वर्षात इतकं कधी समाजाच्या नोंदी असतील वगैरे काम करायचं असेल समितीनं काम इतक्या स्पीडनं कधी काम केलेलं नाही. आता 20 तारखेला मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन 1 दिवसाचं बोलवलेलं आहे. आता इतके दिवस गेले ना, अजून आता 2-4 दिवस मनोज जरांगे पाटलांनी थोडं समजून घ्यायला पाहिजे, ऐकलं पाहिजे. आणि मला वाटतं की मनोज जरांगे पाटलांनी की ह्या नोंदी ज्या सापडल्या त्याच्याबद्दल समाधान व्यक्त केलेलं आहे. आता कायद्यात रूपांतर करावं याच्यासाठी अधिवेशन बोलावं लागतं. ते अधिवेशन बोलवलेलं आहे 20 तारखेला. आणि मला वाटतं मनोज पाटलांनी ऐकलं पाहिजे. निश्चित मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, हे मंत्रिमंडळ असणं हे सकारात्मक आहे. आणि मला वाटतं निश्चित न्याय मिळेल. आतापर्यंत 54-56 हजार नोंदी सापडलेल्या आहे. त्याच्यामुळे बी बराचसा फायदा झालेला आहे. आणि अशा अनेक काल आपण बघितलं असं जाहिरातीमध्ये त्याच्यात मराठा समाजाला किती नोकऱ्या मिळाल्या, किती लाभ झाला, किती शिष्यवृत्ती मिळाली, हे सगळं काल आपण बघितलं असं. आणि हे तुम्हाला माहिती आहे. तर माझी सुद्धा मनोज पाटील जरांगेला विनंती आहे पाटलाला की आपण ऐकावं आणि शासन आपल्या पाठीशी. एकनाथ शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलेलं आहे की मी आपल्याला न्याय देईल. आता याच्यापेक्षा तर कोणी CM-पेक्षा आम्ही मोठे नाही. CM साहेब आणि मंत्रिमंडळ उपमुख्यमंत्री दोन्ही बी हे सकारात्मक आहे आणि निश्चित मराठा समाजाला न्याय मिळेल असं मला वाटतं. तर हे होते संदीपान भुमरे यांनी स्पष्ट केलं की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये चंद्रकांत खैरे यांना मी पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही. कॅमेरामन हर्षल सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.